नमस्कार मंडळी, तर आपण आज बघणार आहोत हॉटेल टाईप पालक पनीर। तर अगोदर याचे साहित्य बघू। हळद, धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट, मिरची, अद्रक लसूण पेस्ट, जिरे, एक पिंडी पालक, बारीक चिरलेला कांदा, मीठ आणि 200 ग्रॅम पनीर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। गॅस पेटवून पॅन ठेवलेला आहे। आता पॅन मध्ये थोडंसं पाणी ओतून घेऊ। आता पाण्यामध्ये पालक टाकून घेऊ। लय शिजून घ्यायचं नाही, 2-3 मिनिटं फक्त उकळून घ्यायचं। थोडासा पालक शिजून झाल्यानंतर त्यामध्ये 1-2 मिरचीचे तुकडे टाकून शिजवून घ्या। पालकात भरपूर लोह असते, जे शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते, त्यामुळे अशक्तपणा कमी होतो। आता 2-3 मिनिटं झालेले आहेत। आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। बाउलमध्ये मी थोडंसं गार पाणी घेतलेलं आहे। पालक डोळ्यांसाठी सुपरव्हिजन स्ट्रॉंग बनवतो। पालकातील व्हिटॅमिन सी आणि ई त्वचेला चमकदार ठेवतात आणि केस गळती कमी करतात। पॅन मध्ये आता थोडंसं तेल टाकून पनीर भाजून घेऊ। पनीर म्हणजे प्रोटीनचा राजा। यामध्ये असतं कॅल्शियम, हाडं मजबूत ठेवतो। वजन कमी करायचं असेल तर लो फॅट पनीर खूप युजफुल। आणि हो, पनीर खाल्ल्यावर पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं। आता पालक थोडासा गार झालाय, याला मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ। पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण पालकाचे पाणी सुटते। पालक वाटून झाल्यानंतर गॅसवर पॅन तापायला ठेवूया। पॅन तापल्यानंतर त्यामध्ये 1 पळी तेल टाकून घेऊ। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे टाकून घेऊ। जिरे तडतरल्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ। ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेऊ। पालक पनीर मध्ये कांदा टाकल्यामुळे ग्रेव्हीला मिळते नॅचरल स्वीटनेस बॅलन्स। थोडासा कांदा भाजून झालेला आहे। आता यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकू। अद्रक लसूणचे रॉ स्मेल गेले की पुढचा मसाला टाका। आता हे चांगले व्यवस्थित भाजून घेऊ। अद्रक लसूण टाकल्याने डायजेशन सुधारते, स्पेशली हेवी फूड साठी। आणि हो, रेस्टॉरंट सारखं टेस्ट याच्यामुळेच येते। यामध्ये आता आपण पालक बारीक करून घेतलेला घालूया। हे चांगले व्यवस्थित भाजून घेऊ। अशाच हेल्दी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर पण नक्की करा। ग्रेव्ही थोडी भाजून झाल्यानंतर यामध्ये टाकूया 2 चमचे लाल तिखट, थोडीशी हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला। आता हे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता यामध्ये टाकूया 1 कप पाणी। आता यात टाकू 200 ग्रॅम पनीर। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। वरून थोडी कस्तुरी मेथी टाकू। आता हे 5 ते 6 मिनिटं बारीक गॅसवर शिजवून घेऊ। झालं मग आपलं पालक पनीर तयार।